काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मतदान करण्यासाठी मशिदीतून फतवे काढले जात आहेत असा घणाघात राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत केलाय। महायुतीच्या लोकांना हिंदूंनी मतदान करावं असं आवाहन देखील यावेळी त्यांनी केलंय। त्यावरून आता संजय राऊत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। राज ठाकरे हे महाराष्ट्रद्रोही लोकांसोबत मांडीला मांडी लावून बसले असा घणाघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना केलाय। काही नेते आणि काही पक्ष यांची फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्रातली स्थिती नाही। महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सध्या संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू आहे। या देशातली लोकशाही, या देशातलं स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आलेलं असताना हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख, जैन, बुद्ध या देशामधले सगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू इच्छित आहेत, मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करू इच्छित आहेत। आणि त्याच वेळेला राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट बरं का यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी। यावेळी संजय राऊत यांनी ज्या ठाकरे परिवाराने महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपल्या जीवनाचं समर्पण केलं, मराठी माणसाला ताकद दिली, त्याच कुटुंबातील एक व्यक्ती महाराष्ट्रावर औरंगजेबी वृत्तीने चाल करून येणाऱ्या लोकांना मदत करत असेल तर हिंदू हृदय सम्राट प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचा पवित्र आत्मा अस्वस्थ असेल असं देखील संजय राऊत म्हणाले। सोबतच काही नेते आणि पक्ष यांची फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्राची स्थिती नाही असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।